पुरींचे नसते काय गुतवायची ते आणायची, ते पडणार नाही. आज मेथीची चांगली आहे. मेथीची भाजी. आज मेथीची पराठा. हॅलो, नमस्कार. मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पाहता ही वेळ आहे संध्याकाळची ना, आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात. आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच, आपल्या गवऱ्या आतमध्ये घेतल्यात आणि त्यानंतर त्यांना देवघरापाशी ठेवले, कारण आता इथे आपल्याला सगळी मांडणी करून घ्यायची आहे. तर पाहते मी 2 चौरंग मांडलेत, कारण आपल्या गवऱ्यांना चौरंगावर उभं करायचं आहे. त्यानंतर चौरंगाखाली स्वस्तिक काढून घेतलं, त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर चौरंगावरती एक कापड टाकलं. चौरंगावरती कापड टाकल्यानंतर पण आपल्याला त्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हे स्वस्तिक मी तांदळाने काढत आहे. तर पहा, आपण साधा दिवा लावायचं म्हटलं तरी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहून मगच दिवा लावतो. तर इथे तर आपल्याला आपली गौराई उभी करायची आहे. त्यासाठी इथे पण मी स्वस्तिक काढून घेत आहे मस्त असं. त्यावरती हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपली गौराई उभी करायची. आपल्या गौराई घरात घेतल्यानंतर लगेचच त्यांच्यात प्राण येत असतो, पण आपल्याला त्यांची सगळी प्राणप्रतिष्ठापना करायची असते. त्यासाठी ही सगळी काही जे आहेत विधी ते सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर पहा, आता पहिल्या याच्यावर पण मी स्वस्तिक काढून घेतलं. दुसऱ्या चौरंगावर पण मग मी खाली आधी स्वस्तिक काढलं, त्यावरती हळदी कुंकू वाहिलं, नंतर चौरंगावर कापड टाकलं आणि त्यावर पण एक स्वस्तिक काढून घेत आहे. असं दोन्ही चौरंगावर आपल्याला करून घ्यायचं आहे. गौरांना ज्या साड्या नेसवल्यात आपण त्या कालच नेसून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे आता फक्त आपल्याला इथं ते साचे आणून मांडायचेत आणि त्यानंतर मुखवटे लावून आपल्याला सगळा साज शृंगार करायचा आहे. आपण पहिल्यांदाच गौरी उभा करत आहोत, त्यामुळे जर काही माझं चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण सगळी जास्त काही माहिती मला नाही आहे यातली, परंतु जेवढं मला माहीत आहे आणि जेवढं मी ऐकलं आहे ते सगळं मी इथे करण्याचा प्रयत्न करते आहे. तर पहा, साड्या नेसवलेल्याचा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे. मी कालच साड्या नेसवून ठेवलेल्या होत्या, कारण ही पण माझी साड्या नेसवायची पहिलीच वेळ होती. मी कधी कुणाला साडी नेसवलेली नव्हती. पहिल्यांदाच आम्ही गौरांना साड्या नेसवल्या, परंतु खूप छान आल्या. साड्या नेसवताना पण खूप छान आल्या. कसलाच त्रास झाला नाही. साड्या पण आम्हाला पटकन घालता आल्या. तर पाहता इथं आपण गौरांचे साचे उभा केलेले आहेत. तर चला आता गौरांचे मुखवटे आणि साज सगळं काही करायचं आहे. जाड होते ना, जाड कापड होते ना.
जरा कर थोडं माझ्याकडे कर थोडं माझ्याकडे ज्यांना भोगलं बोलावं काय करायचं त्यांनी काय जेवण तेल आणलं ती आणले खूप चांगलं म्हणजे आई हा माता हा हा ती भारी दिसत आहेत ना आता ते बाजू पण असं काय आई आई कुठे येते बरोबर बरोबर तू काय पोटापाशी येते बस मध्ये येऊ द्या मध्ये येऊ द्या डबल टेप नहीं है डबल टेप असेल ना खूप दागिने घालतो आणि जवळ ती केलं की सोडला की खाली सरकन नाही कसं नाही पण मग ते ही तार आहेत ना इकडे इकडे लागते बरे आहे असे तू नको कशी म्हणू आता कसं नाही असं घालायचं आहे. तसं नाही. सोपं आहे यांचं दे इकडे आता. हव्या
दादा रेसिपी तुम्ही दिली. बरोबर. कात्री कशाची इकडे बघत आहे काय वेळ डान्स करणार आहे. आज मेथीची चांगली आहे. मेथीची भाजी. आम्ही शेजारच्या काकूनी लवळे काकूनी साड्या घेतल्या मागच्या गवळीला. 800 850 रुपये. आम्ही भारी गावातले ते आता गौराईंचा साज शृंगार सगळा पूर्ण झालाय. अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलं. गौराईंचा साज शृंगार केलाय. सगळं काही केलं. आज करायचं आहे त्यांच्यासाठी नैवेद्य. नैवेद्यासाठी आज भाजी भाकरीच करायची आहे. तर मी लागली तर स्वयंपाकाला कुकर लावून घेतला. मला भाकरी पण करायच्या भाजी पण करायची आहे. नाही पांढरीच आहे. एवढंच असतं ना. 2 बालद्या टाका. वारी वारी जन्म मरणात नाही वारी हारी पडलो परंतु न बोलवे काही काही वाद करिता पडले प्रमाण जय देव
झाला पदपंकजलेशा जय देवी त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियं बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकाम् हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे ओम यज्ञमयं जगदेवास्तानि धर्माणि तदमाज्ञां संदेवाकं समन्तपर्याय स्यात् सार्वभौमाधिकारदा ओम मने भाऊ माझ्या नदी चला रे आपल्या गौरीचं आगमन झालंय घरामध्ये नैवेद्य चहा पाणी दुपारी सगळं काही झालं पण कामाच्या याचं गडबडीत तुम्हाला भेटायला जमलंच नाही तर आता सगळं काही झालंय त्यांचा नैवेद्य झालाय आता आम्हाला पण जेवायचंय उशीर पण झालाय सगळं काही करून घेतलं चला तर मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ